तर नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण आणि आधी भाजप आणि आता राष्ट्रवादीत असलेले प्रताप पाटील चिखलीकर यांचा वाद काही लपून राहिलेला नाही। अशोक चव्हाणांसोबत गेलो असतो तर जिल्हा परिषदेचा अध्यक्षच राहिलो असतो। 2004च्या विधानसभा निवडणुकीचा दाखला देत हा सणसणीत टोला प्रताप पाटील चिखलीकरांनी चव्हाणांना लगावलाय। नांदेड लोकसभेतून चिखलीकरांना पराभवाची धूळ चाखावी लागली होती। त्यानंतर विधानसभा निवडणुकीआधी चिखलीकरांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवली आणि ते जिंकले सुद्धा। आता पुन्हा एकदा चिखलीकरांनी अशोक चव्हाणांना टार्गेट करत थेट इशारा दिलाय। पण एकदा जर त्यांनी चुकून इकडे बोट केलं तर आम्ही दांडूक केल्याशिवाय सोडणार नाही, एवढंच मला सांग। कोकण नदीला ते फार उशिरा अशोकराव कळले, मला फार लवकर कळले तेव्हा, आणि मला लवकर कळल्यामुळे मी 2004ला आमदार झालो। मी आणखी तिथं असतो तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या पलीकडे आयुष्यात गेलो नसतो, याची मला खात्री आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।